दीदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आज जळगावच्या दौऱ्यावर देशभरातल्या 100 लखपती दीदींशी संवाद साधणार, तर वॉटरप्रूफ मंडपही सज्ज. जळगावमधील मोदींच्या कार्यक्रमाचं एकनाथ खडसेंना निमंत्रण नाही. कार्यक्रम शासकीय असल्याचं खडसेंचं स्पष्टीकरण. नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. बेसिक पेच्या 50% रक्कम पेन्शनमधून मिळणार, तर कमीत कमी 10,000 रुपये पेन्शन निश्चित. पुण्यात खडकवासल्यातून 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुळा मुठा नदी पात्राच्या आसपासच्या गाड्या पाण्याखाली. हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले. धरणातून 67,558 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईत आजही मुसळधार पावसाचा इशारा. तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक. मुंबईकरांनो, काम असेल तरच घराबाहेर पडा. ठाणे पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड अलर्ट. नाशिकमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज. नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 30 वर पोहोचला. जळगावात नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द. काही जणांवर अंत्यसंस्कार. टेलिग्राम ॲपचे फाउंडर पावेल ड्युरोव यांना अटक. प्रायव्हेट जेटमधून अझरबैजानला जातानाच पॅरिस एअरपोर्टवर अटक. शांघाय कोऑपरेशनच्या बैठकीसाठी पाकिस्तानचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण. मोदी पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही. दहशतवादी हल्ल्यांचा परिणाम.